आज आपण नागपंचमीसाठी लागणाऱ्या ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी कशा फुलवायच्या ते पाहूयात. तुम्ही बघू शकता किती मस्त लाह्या फुललेल्या आहेत. काही नाही, फक्त एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवायचं. त्यामध्ये ज्वारी घालायची आहे आणि पाण्याला फक्त एक उकळी आणायची आहे. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ज्वारी छान अशी फुगलेली आहे, भिजलेली आहे. आता काय करायचं आहे, ही ज्वारी आपण गाळून घ्यायची आहे, एका चाळणीवर पसरवून घ्यायची आहे. 10 मिनिटं ज्वारी छान अशी निथळली की एका सुती कपड्यावर छान अशी 5 ते 6 तास कोरडी करून घ्यायची आहे. 5 ते 6 तासानंतर आपण बघूया काय करायचं ते. 5 ते 6 तास झालेले आहेत. छान अशी ज्वारी आहे ती कोरडी झालेली आहे. आता लगेचच ज्वारीच्या लाह्या करायला घेऊयात. गॅसवर तवा छान तापला की त्यामध्ये अगदी थोडी-थोडी ज्वारी घालायची आहे. सगळी एकदम घालायची नाही आणि कपड्याने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची आहे. म्हणजे ज्वारीच्या लाह्या छान अशा फुलतात. थोड्या तडतडायला लागल्या की लगेच झाकण ठेवायचं आहे. छान अशा तडतड, तडतड, तडतड आवाज येईपर्यंत झाकण ठेवायचं आहे. झाकण नाही ठेवलं तर सगळ्या गॅसभर पसरल्या जातात बरं का. तडतडणे बंद झाले आहेत. छान अशा ज्वारीच्या लाह्या फुलल्या आहेत. अशा सगळ्या मी ज्वारीच्या लाह्या फुलवून घेतलेल्या आहेत. वरच्या ज्वारीच्या लाह्या आहेत अशा प्रकारे वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि राहिलेली ज्वारी आहे ती आपण थालीपीठासाठी वापरू शकतो. हे बघा, ही ज्वारी मिक्सरला फिरवून थालीपीठामध्ये घालायची. मस्तपैकी आपल्या नागोबाच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या तयार केलेल्या आहेत. अशाच रेसिपीसाठी खाद्यरुची रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.